अरे बाहेर पडलं नाही की तुम्हाला 2-3 ऍक्सिडेंट बघायलाच भेटतात, कॉमन झाले पुण्यामध्ये तरी. मला फक्त एवढाच मेसेज द्यायचा व्हिडिओमध्ये की तुमच्या घरामध्ये जर एक वयस्कर माणूस असेल, कारण आता समोरच एक असा इन्सिडेंट झाला ना, चालत्या गाडीवरून सीट आली त्यांना, या आम्ही एवढं गर्दी वगैरे झाली ना. आणि प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे, त्यांच्या जेव्हा मोबाईल घेतला ना, आम्ही सगळे ते थंब ट्राय करत होतो, त्यांचा थंब ट्राय करून अनलॉक करू, त्यांच्या घरच्यांना फोन करू, पण तसं काहीच झालं नाही. शेवटी मग मी काय केलं रे, ट्राय केला आधी नाही का, सगळे 1-1 पासवर्ड, आता वयस्कर लोक म्हटलं रिझीच पासवर्ड ठेवणार असा विचार धरला, तर 1-1 तर नाही झालं, मग 0 जसं सेकंड अटेम्प्ट केलं ना ते अनलॉक झालं. लगेच त्यांच्या घरच्यांचे म्हणजे त्यांचं होते रिसेंटली ज्यांचे कॉल होते त्यांना कॉल लावून बोलवून घेतात. करा जर पासवर्डच तर त्यांनी अवघड वगैरे ठेवला असतं तर घरच्यांना बोलवणार कसं, माहिती कसं कळणार. तर मला एवढंच मेसेज द्यायचा आहे व्हिडिओ थ्रू की तुमच्या घरामध्ये एवढे पण वयस्कर लोक आहेत ना, त्यांच्या एकतर पासवर्ड ठेवा, नाही तर एमर्जन्सी कॉलमध्ये तुमचं नाव त्यांच्यामध्ये ठेवा. कारण एवढं आता अजून 1 महिना तरी येऊन चालणार आहे. असं आता मी 7-8 वाजले, असं वाटते 12 वाजले, एवढे डेंजर होऊ नये. तर वयस्कर माणसाच्या मोबाईलमध्ये फक्त एमर्जन्सी कॉन्टॅक्टमध्ये कोणाचा तरी नंबर ठेवा, कारण कधी काय होईल काय सांगता येत नाही एमर्जन्सीला. आणि आम्ही लगेच म्हणजे आता आम्ही हॉस्पिटलला वगैरे तरी जाऊन आले, आता हॉस्पिटलमध्ये नेलं त्यांना, शेवटपर्यंत आपण थांबलो.